महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक पार पडणार आहे। तर मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत आणि सेना 100 जागांवरती दावा करणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक। भाजपकडून अमित साटम, आशिष शेलार, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे। आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने सामने येणार आहे। यावरून अनेकदा चर्चा केल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसंदर्भात हे वक्तव्य केलं असं अजित पवार म्हणाले। सोबतच मी पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार हा विश्वास दादांनी व्यक्त केला। कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पण ते तसं बोलले, परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येतो। महायुतीमध्ये एक प्रमुख पक्ष आहात, शिंदेचं नाव घेतलं, तुमचं घेतलं नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, मी विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना। सोबत शिवसेना असणार आहे, तुम्ही कोणाशी इतर पक्षांशी युती घेणार आहात? अजून मी ठरवलेलं नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेत। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी ह्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। यानंतर पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना आता वेग आलाय। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं, सुळेंचा नाना काटे यांना हा फोन गेलाय। कार्यकर्त्यांनी आपसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळे यांनी या सूचना केलेल्या आहेत। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं असं या दरम्यान सांगितलं जातंय आणि कार्यकर्त्यांचा देखील तोच सूर पाहायला मिळतोय। सुप्रिया सुळेंचा तुम्हाला फोन वगैरे आलता असं काय समजतंय? माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। दादांना बोलणार आहे का आज? ताईंचा फोन आलता किंवा दादांशी बोलणं झालं? बोलणार आहे, आज बोलणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात 1 नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत फायदा होणार नाही यासाठी काय करता येईल असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। राज्य निवडणूक आयोगानं 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली आहे। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे। 2 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल आणि 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार आहे तर 3 जानेवारीलाच उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर होणार आहे। राज्यातल्या 27 महानगरपालिकांची मुदत संपली आहे तर जालना आणि इचलकरंजी या 2 महापालिका नव्यानं तयार करण्यात आल्या।
उमेदवारी अर्ज ऑफलाईनच स्वीकारण्यात येणार आहे. महापालिका निवडणूक ही ईव्हीएम द्वारेच घेण्यात येणार आहे. शिवाय निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. दुबार मतदारांच्या नावापुढे यादीत डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानं दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षणही केलंय. शिवाय कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निवडणूक आयोगानं मतदारांकडून लिहून घेतलंय. उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादाही घालून दिली आहे. अ वर्ग महापालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महापालिकेसाठी 13 लाख, तर क वर्ग महापालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महापालिकेसाठी 9 लाख खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे. 29 महापालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी 1442 जागा महिलांसाठी, 341 जागा अनुसूचित जातींसाठी, 77 जागा अनुसूचित जमातींसाठी आणि 659 जागा मागास प्रवर्गासाठी आरक्षित